नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? क्रियाचा काळ. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, पहिल्या सीझनमध्ये आपण पहिला किंवा दुसरा प्रकार बघितले. हे आता आपण तिसरा प्रकार बघणार आहे. तर तिसरा कोणता आहे? भविष्यकाल. काय आहे? भविष्यकाल. बघा, क्रिया के जिस रूप से आने वाले समय में किसी कार्य के करने या होने का बोध होता है, उसे भविष्यकाल कहते हैं. बघा, क्रिया ते ज्या रूपातून होणाऱ्या किंवा आनेवाला किंवा येणाऱ्या वेळाच्या कोणताही कार्याचा करणाऱ्याचा बोध होत आहे, त्यांना आपण भविष्यकाल असंही म्हणतो. खालती काही वाक्य दिलेले आहे, ते नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. मनुष्य नाखूनों को बढ़ने नहीं देगा. मनुष्य जे आहे ते नाखूनला वाढायचा नाही देणार आहे. दुसरा, राइटिंग पेड क्या करोगी. राइटिंग पेड तुम्ही काय करणार आहे. तिसरा, तुम्हारा ये उपकार मैं जीवन भर नहीं भूलूंगा. तुमचा हे उपकार मी जिवंतपर्यंत नाही भूलणार आहे. तर इथे भविष्यकालाचा परिभाषा पण मी तुम्हाला दिलेला आहे आणि काही वाक्य पण तुम्हाला मी दिलेलं आहे. तर अजून काय बघायचं आहे? चला बघून घ्या. बघा, इन वाक्यों में देगा, करोगी और भूलोगा क्रिया से पता चल रहा है की कार्य आने वाले समय में होगा. या वाक्यातून, इथे काही जे वाक्य दिलेलं आहे, या वाक्यातून होणाऱ्या किंवा भूलणाऱ्या या जी क्रिया आहे त्यातून आपल्याला जाणत आहे की आपण कार्याचा कोणाचा वेळ होत आहे. आता हा सगळं भविष्यकालातून आहे. हा सगळं भविष्यकालातून क्रिया आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. बघा, भविष्यकाल के कुछ अन्य उदाहरण, भविष्यकाल यांचं काही अन्य उदाहरण पण आहेत. ते आता आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे बघून घ्या. हम कल शिर्डी जाएंगे. आम्ही उद्या शिर्डी जाणार आहे. दुसरा, विश्राम आपको पूर्ण निरोग कर देगा. विश्राम तुम्हाला पूर्ण निरोग देणार आहे. तिसरा, जुहू पर फुर्सत में समालोचना करूंगा. जुहू मध्ये फुर्सत मध्ये समालोचना करणार आहेत. चौथा, दंत चिकित्सक एक एक को बाहर कर देगा. दंत चिकित्सक एक एकला बाहेर करणार आहे. पाचवा, किसी दिन मनुष्य के नाखूनों का बढ़ना बंद हो जाएगा. काही दिवस मनुष्य यांचा नाखुनाला वाढायला बंद होणार आहे. तर याप्रमाणे भविष्यकालाचा असा अन्य उदाहरण आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, आता आपण काय पाहणार की काल यांची काही प्रश्न उत्तर बघणार आहे. नीचे दी गए वाक्यों में क्रिया का काल पहचान कर लिखो. खालती काही वाक्य दिलेलं आहे, त्याबद्दल क्रियाचा काल हा पहचानून आपल्याला लिहायचा आहे. तर पहिला बघा, घर पहुंचकर खूप गरजेंगे दहाडेंगे. घर म्हणजे की घरी पोहोचून आम्ही खूपच जोरातून गरजणार किंवा दहाडणार. तर भविष्यकाल हा कोणता काल आहे? भविष्यकाल आहे. दुसरा, पिताजी मैं संधी चाहता हूं. पिताजी, मी तुमच्यावर संधी चाहणार आहे. तर याबद्दल इथे वर्तमान काल आहे. काय आहे? वर्तमान काल आहे. तिसरा, रजा साहब की सिर्फ सांस चल रही थी. राजा साहब यांची फक्त सांस चढत आहे. तर याबद्दल यांना भूतकाळ असंही म्हणतो किंवा हा भूतकाळ आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे चौथा दिलेले आहे. चौथा आहे तुमचा, मैं अब कभी कोई शैतानी नहीं करूंगा. मी आता कोणताही शैतानी नाही करणार आहे. तर हा कोणता आहे? भविष्यकाल आहे. हा कोणता आहे? भविष्यकाल आहे. पाचवा, मुझ बेकसूर को क्यों काट रहे हो. मी माझ्या किंवा मुझ म्हणजे मला बेकसूरला काही तुम्ही काटत आहे. तर यांचं उत्तर काय आहे? वर्तमान काल आहेत. सहावा, सभी लोग सकते में आ गए. सगळे लोक मिळून सत्तेमध्ये आलेला आहेत. तर याबद्दल हा कोणता आहे? भूतकाळ आहेत. सातवा, हम 2 दिन जुहू पर पूर्ण विश्राम करेंगे. आम्ही 2 दिवस जुहूवर पूर्ण विश्राम करणार आहे. तर हा कोणता आहे? भविष्यकाल आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, आता आपल्या समोर प्रश्न दुसरा आलेला आहेत की नाही? हो. दिए गए वाक्यों की क्रिया बदल कर भूतकाल में लिखो.
आता काही वाक्य दिलेले आहे, तिला क्रिया बदलून भूतकाळामध्ये लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, काँग्रेसने स्वशासन का प्रस्ताव पास कर दिया है. काँग्रेस यांनी स्वशासन यांचा प्रस्ताव कमी घेतलेला आहे. दुसरा, काँग्रेसने स्वशासन का प्रस्ताव पास कर दिया था. काँग्रेस यांनी स्वशासन यांचा प्रस्ताव पास केलेले आहेत. दुसरा, मेरी पूरी क्लास पिकनिक जा रही है. माझी पूर्ण क्लास पिकनिकला जाणार आहे. तर याबद्दल यांचं उत्तर आहे, मेरी पूरी क्लास पिकनिक जा रही थी. तिसरा, पिताजी झूठ बोल रहे हैं. पिताजी हे खूपच खोटे सांगत आहे. पिताजी हा खूपच खोटे सांगणार आहेत, सांगितले आहेत. तर याप्रमाणे इथे भूतकाळ असं परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा चौथा, छोटे से छोटा व्यक्ती अपने जीवन की साथ करता पा जाएगा. लहान से लहान व्यक्ती माणूस आपल्या जीवनाची साथ करता घालणार आहे. यांचं उत्तर बघा, छोटे से छोटा व्यक्ती अपने जीवन की साथ करता पा गया. छोटे से छोटा म्हणजे लहान ते लहान व्यक्ती आपल्या जीवनची साथ करता पाहणार आहे. आता इथे पाचवा बघा, आज की रोटी का इंतजाम हो गया. आजची रोटीचा इंतजाम झालेला आहे. तर याप्रमाणे यांच्या भूतकाळचं उत्तर आहे, आजची रोटीचा इंतजाम होऊन झालेला आहे. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. सावा, राम के बापू घोडे बेचकर सो रहे हो. राम यांचा बापू म्हणजे वडील घोडे बचातून तुम्ही झोपत आहे. राम के बापू घोडे बेचकर सो रहे थे. राम यांचे बापू म्हणजे वडील घोडे बेचून झोपलेले आहेत. मुझ में पूरी दुनिया का प्रभावित करने और झुकाने की क्षमता है. माझ्यावर खूप पूर्ण जे जग आहे त्यांना प्रभावित किंवा झुकून करण्याची क्षमता आहे. मुझ पे पूरी दुनिया को प्रभावित करणे किंवा झुकाण्याची क्षमता आहे. तर याबद्दल 6वा किंवा 7वाचं उत्तर पण मी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळणार तर मी पुन्हा सांगत आहे. कळालंय? छान. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कसं प्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे देणार आहे आणि यांचं बद्दल कसं परिवर्तन होऊन जाते हा सगळं माहिती आपण इथे शिकलेले आहे. ही खूपच छोटी धडा होती, त्याबद्दल यांचा उत्तर प्रश्नोत्तर पण कमी होता. तर याबद्दल तुम्हाला मी पुन्हा सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे-जिथे तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजणार आहे, ते पुन्हा तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्यायच्या आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. तुम्हाला हे माहिती आहेत का तुम्हाला हा सगळं कुठून भेटत आहे? तुम्हाला हा सगळं आज विद्यालयाबरोबर भेटत आहे. तर तुम्ही नीटप्रमाणे त्यांचा मार्गच शोधून करायचा आहे आणि सगळं व्यवस्थित करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळल्याने पुन्हा सांगून कळलं. धन्यवाद.